रुपाली ठोंबरे यांच्याशी चर्चा करतायत माझे सहकारी अभिजित पोते. आपण थेट जाऊयात. खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल अखेर राजीनामा दिलाय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्यानं नाशिकच्या प्रकरणी टीका होत होती. रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आपण नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि आता राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच या देखील नेत्या आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, रुपाली चाकणकरांनी शेवटी राजीनामा दिलाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा. तुमची मागणी होती, सुषमा अंधारेंनी मागणी केली होती, अखेर तो राजीनामा आलाय, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर राजीनामा दिला असं बोललं जातं. म्हणून तर सांगितलं ना की चाकणकर एवढ्या निर्लज्ज आहेत, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे होता. तो न देता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पहिला राजीनामा द्यायचा आणि मग बोलायचं. त्यातही त्यांनी ती नोटंकी केली. महासंचालकांकडे जाताना खरं तर राजीनामा हा महासंचालकाकडे देतात आणि तो देत असताना तिथे ते नाटक केलं की या गुन्ह्याची चौकशी अत्यंत निपक्ष पाहिजे. अहो, त्या गुन्ह्याच्या सहकारी आरोपी तुम्हीच आहात, त्यामुळे तुमची तर चौकशी होणारच आहे, तुम्हाला अटक सुद्धा होणार आहे. त्यामुळे हे जे काही काल त्या थोटान दाखवत होत्या ते अत्यंत धादांत खोटं होतं आणि निर्लज्ज सारखं. सुनेत्रा वहिनींना राजीनामा देताना हसतायत. अहो, समोर आला तो तुमच्या बंधू बाबांनी तुम्ही त्याला गुरु माना, काय माना, किंवा त्याचे पाय तुमच्या नवऱ्याला लावा, तुमच्या नवऱ्याचे पाय त्याला लावा, आम्हाला घेणं देणं नाही. आमचा बोलण्याचा विषय, तुम्ही संविधानिक पदावर होता, जे कर्तव्य तुम्हाला दिलं होतं तिथं तुम्ही महिलांवर बलात्कार करणाऱ्या बंधुबाबाच्या सोबत होता, त्याची मदत केली वर्षापूर्वी आणि तुम्ही सांगता माझे त्याच्याशी काही संबंध नव्हते. इवन त्यांच्या त्या संस्थेला 39 लाख लिटर पाणी देण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे. याचा अर्थ आता माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे, चाकणकर बाईला तातडीने अटक करून सखोल चौकशी करून जे सहकारी याच्यात समाविष्ट आहे त्यांना सगळ्यांना आरोपी करणं. कारण का हा लढा आमचा थांबलेला नाही. आणि तुम्ही सतत जे म्हणतायत पक्षातल्या, अहो, एका आईच्या पोटी जन्मलेल्या दुसऱ्या पोरांनी जर खून केला तर मग आम्ही असं म्हणायचं का नाही तू खून कर, तुम्हाला महिलांचा बलात्कार कर, त्यांना मारून टाक, चालेल आम्हाला? कुठली नैतिकता वापरतात या मला तेच कळत नाहीये. कुठला पुरुष, कुठल्या घरातला परिवार त्यांच्यासोबत महिला कामाला पाठवेल? त्यांनी समोर यावं. इवन पक्षाचाही राजीनामा अजून घेतलेला नाहीये. तातडीने खरं त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. तुमची पुढची मागणी ही आहे का की राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा दिलाय पण पक्षातून हकालपट्टी होऊन त्यांनी त्या पदाचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आहे तुमची? एक लक्षात घ्या, या बंधू बाबा अशोक खरातच्या बलात्कार प्रकरणामध्ये चाकणकर यांच्यामुळे पक्षाची खूप मोठी बदनामी झालेली आहे. सरकारची बदनामी झाली, पण सरकारची बदनामी माननीय मुख्यमंत्र्यांनी थांबवली. महाराष्ट्राच्या महिलांना आश्वासित केलं, भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या जरी सरकारमधला कोणी विकृत गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणार. दाखवून दिलेलं आहे. आम्ही सगळ्या बहिणी माननीय देवेंद्र फडणवीसच्या शतशः आहोत. परंतु आता फक्त चाकणकरांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे, दस्तावेज घेणं गरजेचं आहे, व्हिडिओज घेणं गरजेचं आहे, त्या व्हिडिओतनं एक व्यक्ती तपासणं गरजेचं आहे. सगळे गुन्हे बाहेर पडतील. आता नवीनच तुम्ही काल सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद ऐकली असेल की बोट कापलेल्या काही फोटो सुषमा अंधारेंनी दाखवल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की त्या तारखेच्या फोटो नाहीत, तारखा चुकीच्या वापरल्या गेल्या. चाकणकर बाईंना म्हणा, संविधानिक पदावर होत्या, डोक्याचा काहीतरी भाग असेल, तारखा आहेत नाहीयेत, या ना कोर्टाकडं, तपासामध्ये दाखवा ना, सांगा ना. मी पुन्हा सांगते, चाकणकर धादांत खोटं बोलत आहे. मी मागची उदाहरणं देत नाही. बंधू बाबाचं प्रकरण आलं, त्यांनी लगेच ट्विट केले, माझे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत, धार्मिक कामामध्ये मी त्यांच्याकडे जायचे. बर ह्या सोशल मीडियाचा जे विकृत लोक गैरवापर करतात तो चांगल्यासाठी सुद्धा होतो. या सोशलवरनं त्यांचे पाय धुवायचे, छत्री धरायचे, केक भरवण्याचे, संपूर्ण परिवार तिथं लोटांगण घालण्याचे सगळे फोटो मिळाले. यावरनं तर लक्षात आलं की यांचे वैयक्तिक नाही, अति 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 वैयक्तिक संबंध अशोक खरातशी होते.
तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे लक्षात घ्या, चाकणकर बाईंच्या बोलण्याला, स्टेटमेंटला किती खरं मानायचं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. माझी मीडियाला विनंती आहे की या बोंधू बाबाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जायचंय. ही विकृती कायमची संपवायची आहे. हा फक्त कॅप्टन अशोक खरातचा विषय नाहीये. कॅप्टन अशोक खरात सारख्या विकृती या अशा लोकप्रतिनिधींना हाताशी धरून जर समाजात महिलांचे बलात्कार करणार असेल, शोषण करणार असेल, तर ती विकृती ठेचली गेली पाहिजे. सगळ्यांनी याच्यासाठी त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे की 4 वर्षापूर्वी मी आणि माझ्या पतीने किंवा माझ्या परिवारानं त्यांना गुरु म्हटलं होतं. त्यानंतर काय झालंय किंवा मी आता त्या संस्थेवरती नाहीये. 4 वर्षापूर्वीच्या तुम्ही जुन्या फोटो काढताय, व्हिडिओ काढताय, गुरुपौर्णिमेचे ते सगळे फोटो व्हिडिओ आहेत असं त्यांचं म्हणणं होतं काल, जर तुम्ही त्यांची प्रेस ऐकली. निश्चित गुरुपौर्णिमेचं तुम्ही गुरुचं पूजन केलं, आम्हाला मान्य. तुमचे पहिलं तर तुम्ही काय म्हणलं होता, माझे काही त्यांच्याशी वैयक्तिक संबंध नव्हते. ते संबंध या व्हिडिओद्वारे समोर आले. आता तुमचे संबंध कधीपासून होते, तर तुमचे संबंध तुम्ही सांगितलं प्रदेश अध्यक्षाच्या आधीपासून होते. म्हणजे 2017-18 पासून त्यांचे काय वॉटेवर संबंध असतील. मला म्हणायचंय, तो संबंधित माणूस जर पुढे तुम्हाला दिसतंय की तो विकृत आहे, त्याच्या विरोधातल्या तक्रारी पोलीस स्टेशनला जात आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्याला तिथं मदत करतायत. साधं उदाहरण देते. 2017 पासूनचा यांचा विषय जो संबंधांचा, परिवाराचा काय असेल सोडून टाकू. 19/3/2025 ला तक्रार कोण करायला गेलतो? जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सध्याचा, त्या महिलेचा शारीरिक संबंध ठेवतानाचा. ती महिला पोलीस स्टेशनला जाते आणि माझी बदनामी होतीये तो व्हिडिओ मुळे, आणि ज्यांनी व्हिडिओ जारी केला त्याला अटक करा म्हणून सांगतायत. चाकणकरांनी तिथं फोन का केला? का केला चाकणकरांनी दबाव फोन? टाकण्याचा प्रयत्न झाला असं एक्झॅक्टली. कसं तुम्ही म्हणाले आधीचे संबंध आहेत. 15 दिवसाला नाशिकला आहेत त्यांच्याकडं. त्यांना काहीतरी ते पप्पा म्हणतात, डॅडी म्हणतात का. आमच्या पुण्यामध्ये शुगर डॅडी म्हणून पण एक प्रकार आहे. का हा sugar गंभीर daddy आरोप म्हणतात? करताय तुम्ही. शुगर डॅडी म्हणजे गंभीर आरोप करताय रुपाली नाही भाऊ, चाकणकर. साखरेचा डॅडी असू शकत नाही का? आणि आहे त्यांचे सगळे विथ एव्हिडन्स काढणार आहेत. त्या ज्या म्हणतायत ना, मी तर आता तुमच्या माध्यमातून आव्हान करते, उद्या 12 वाजता महात्मा ज्योतिबा फुले वाड्यावर सर्व महिलांनी यावं, चाकणकरांनी यावं. समोरासमोर आपण चर्चा करू की महिलांवर अन्याय अत्याचाराला तुम्ही साथ दिली का नाही दिली. असेल हिंमत त्यांच्याकडे हिंमत असेल ना, संविधानिक पदावर राहून तुम्ही बोंधू बाबाच्या संगतमताने महिलांना त्या बोंधू बाबाला बलात्काराचं लायसन दिलं, त्याला पाणी देताय, त्याला केक भरवताय, त्याला पुढे गुरुमावली गुरुमावली म्हणून नाचवताय. लाज नाही वाटली? आणि निर्लज्जपणे हसत राजीनामा देत आहेत. हसत. बरं, राजीनामा देतात नाही, तो देवाभाऊंनी घेतला म्हणून आभार. त्यांचं म्हणणं आहे की नैतिकतेच्या आधारावर दिला या सगळ्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी म्हणून आम्ही मागणी केली. त्या जर पदावर राहिल्या तर त्याची चौकशी होऊच शकत नाही. त्यांनी पुरावे नष्ट केले असते आणि त्यांना ती सवय आहे. संपदा मुंडेच्या प्रकरणात आपण बघितलं, त्यांना कायद्याचं कोणतंही नॉलेज नाही. त्यांना फक्त तंत्रमंत्र विद्या, मला वाटतं त्याची PhD त्यांनी घेतलेली आहे, म्हणून ते करंगळीचे पण जे काही व्हिडिओज आलेले आहेत त्याचाही मी अभ्यास आणि विथ पुरावा या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि हाही तुमच्या समोर आणेल. काय सांगतात तारीख चुकली, हे चुकली. त्यांनी ते पुरावे दाखले की तारीख पण वेगळी ते दाखवली. बोट कापलेल्याचं 1.5-2 वर्षापूर्वीच आम्हाला कळलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक महिलेला, पदाधिकाऱ्याला जाऊन विचारा, त्यांनीच माझ्या कानावर घातलं होतं. पण त्यावेळी आम्ही लक्ष दिलं नाही. कारण का, ठीक आहे, बोट कापा नाही तर तुमचं नाक कापा, आम्हाला काय घेणं देणं होतं. पण त्याचा परिणाम, त्याच्या कडी महिलांच्या अत्याचारापर्यंत आलं, बलात्कारापर्यंत आलं. आता अजितदादांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या उतारापर्यंत येते. काय हे कुठवर गेलेलं आहे? त्याच्यावरती येणार होतो. सुनील माने जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत ना, त्यांनी काल एक आरोप केला की सहयोग सोसायटीच्या बाहेर, म्हणजे अजित पवारांच्या बारामतीच्या बंगल्याच्या बाहेर लिंबू मिरची काही सापडले होते, त्यातही अशोक खरातांचा हात आहे. असं वाटतंय तुम्हाला? कारण ते म्हणाले की काही जवळचे नेते होते अजितदादांच्या, त्यांनाही हे माहिती होतं. हो, त्यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे त्याच्यावर माझी पुष्टी, म्हणजे माझे मन मानायला तयार झालेलं आहे. कारण का, उतारा पडला, आम्ही कुणीही बोललो नाही. परंतु ज्या ज्या पद्धतीने घटना घडत गेलेल्या आहेत, ज्या ज्या पद्धतीने तंत्रविद्याच्या ज्या काही गोष्टी सुषमा अंधारेंनी काल सांगितलेल्या आहेत,
त्या या कडीशी मिळत्या जुळत्या आहेत. तर रुपाली ठोंबरेंनी आता अटकेनंतर राजीनाम्यानंतर आता अटकेची मागणी केली.